आता क्रस्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. पृथ्वीचे बाह्य आवरण किंवा पृष्ठभागाचा थर. क्रस्ट हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा सर्वात बाहेरील थर. हा थर खडक आणि मातीने बनलेला असतो आणि आपण जिथे राहतो तो भाग पृथ्वीच्या क्रस्टमध्ये येतो. पर्वत, नद्या, समुद्र आणि जमीन हे सर्व क्रस्टवर आढळतात. इंग्लिश मीनिंग: दी आउटरमोस्ट लेयर ऑफ दी अर्थ. इझी वन लाईन डेफिनेशन: दी आउटरमोस्ट लेयर ऑफ दी अर्थ. आता सिनोनिम्स पाहूया. आउटर लेयर, सरफेस लेयर हे शब्द बाहेरील थर किंवा वरचा भाग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. कोर, इनर लेयर हे शब्द पृथ्वीचा आतला भाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: दी अर्थ्स क्रस्ट इज मेड ऑफ रॉक्स अँड सॉइल. पृथ्वीचा बाहेरील पृष्ठभाग खडक आणि मातीने बनलेला आहे. इथे क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा बाहेरील थर. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज क्रस्ट मीन? ए. दी इनरमोस्ट पार्ट ऑफ दी अर्थ. बी. दी आउटरमोस्ट लेयर ऑफ दी अर्थ. सी. द लेयर ऑफ एअर अराउंड अर्थ. डी. द वॉटर बॉडीज ऑन अर्थ. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.